केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि आज जे आहे ते कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील संघाचे सुद्धा पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाच्या वतीनं हा सगळा या ठिकाणी मोर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे। संपूर्ण वकील मंडळींनी जे आहे ती यापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली। आपण बघतो मोठ्या संख्येने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील एकत्र आलेत। आपल्यासोबत वकील संघाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात, पहिल्यांदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात? हो, ही जी काही घटना घडलेली आहे दिल्लीमध्ये ही अगदी अत्यंत निषेधार्ह घटना आहे, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वकील मंडळीने बसणं हे आम्हाला पटणारं नाही, आमच्या नैतिकतेला धरून नाही। त्यामुळे आज आम्हाला हा निषेध आंदोलन करावं लागतं। सर, काय सांगाल, जेव्हा विद्यार्थ्यांवर मारहाण झाली तेव्हा ती याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली, तेव्हा न्यायाधीश असं म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही सुद्धा वेळ वाया घालू नका। प्रश्न असा आहे की न्यायालयाने अशा गंभीर घटनाचा जो आहे तर त्याचं जे तर कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होतं, परंतु CGIने की आम्हाला वेळ नाही, व्हिडिओ बघू शकत नाही, अशा प्रकारचं जे हे केलं। आपण जर बघितलं सुप्रीम कोर्टाचा जर इतिहास आपण जर बघितला तर अर्ध्या रात्रीसुद्धा कसाबच्या फाशीच्या सुनावणीसाठी रात्री 3 वाजता आपलं कोर्ट उघडलं आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असताना, गंभीर विषय असताना सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती। ही आमचे न्यायोचित झालं असतं असं आम्हाला वाटतं। म्हणून जे तर कुठल्याही न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने जर दखल घेतली असती तर हे आंदोलन चिघळलं नसतं असं आमचं मत आहे। आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आज उच्च न्यायालयातील आणि जिल्हा न्यायालयातील सर्व वकील बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि या घटनेचा मंतरवर झालेल्या घटनेचा निषेध करत आहोत। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण आता पाठिंबा नोंदवला आहे, सहभाग नोंदवला, पुढची काय भूमिका असणार आहे आपली? दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती, युवकांवरती, आंदोलनकर्त्यांवरती लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून जो अमानुष हल्ला मोदी सरकारने घडवून आणलेला आहे पोलिसांच्या मार्फत, त्याचा मी वकील बांधवांच्या वतीने निषेध करतो। अशा घटना जर यापुढे चालत असतील तर किंबहुना सर्व वकील बांधव रस्त्यावर येऊन भाजप आणि मोदी सरकारचा बंदोबस्त करतील याविषयी मी आश्वस्त आहे। मॅडम, तुम्ही सुद्धा या सगळ्या आंदोलनात आल्यात, अनेक जे आहे ते विद्यार्थिनीवर लाठीचार्ज करण्यात आला आहे, काय प्रतिक्रिया? सर, हे अगदी अमानुषपणे लाठीचार्ज केला आला आहे मुलींवरती आणि हे मॉडेस्टी आहे आणि कायद्याने पण यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आम्ही सगळेजण इथे निषेध करत आहे या सगळ्या गोष्टींचा। आणि पुढे इवन प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत, आम्ही त्यांचा पण राजीनामा मागत आहे। इवन 2024ला पण जी पेपर फुटी झाली होती त्याचंसुद्धा कुठे काहीच कन्क्लुजन झालं नाही, कोण आरोपी आहेत काहीही पुढे येत नाही। फक्त काहीतरी लोकांसमोर काहीतरी एक आश्वासनं देतात, याच्यावरती काहीतरी पर्याय निघाला पाहिजे, परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे आणि आम्ही रेजिग्नेशनची डिमांड करतो। सर, आता आपण रस्त्यावर आलात, पाठिंबा दिलाय, आता वकील संघाची भूमिका काय असणार आहे पुढची? वकील संघाची भूमिका हीच असणार की जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होत असेल तेव्हा वकील वर्ग हा तिथे आपला आवाज उठवणार आणि सर्वांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू। विद्यार्थ्यांवर झालेला हा भ्याड हल्ला हा विद्यार्थ्यांवर झालेला नसून हा घटनेवर झालेला आहे, त्यांच्या स्वप्नांवर झालेला आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि चालू देणार नाही। पण जे विद्यार्थ्यावर हल्ला झाला याची न्यायमूर्ती सुद्धा दखल घेत नाहीत, ते म्हणतात की तुमचाही वेळ वाया घालू नका, आमचाही वेळ वाया घालू नका। याचिकेवर बोलताना असं म्हणजे विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र सूर्यकांत शर्मा असं म्हणतात की विद्यार्थी तुमचा वेळ वाया घालू नका, आमचा वेळ। ते न्यायालयाने त्यांची मांडलेली भूमिका आहे, त्यावर मी काय भाष्य करू शकत नाही। सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च संस्था आहे न्याय क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करू शकत नाही। परंतु पण तुम्हाला वाटत नाही का दखल घ्यायला पाहिजे होती याचिकेची? कमान दखल घ्यायला पाहिजे होती आणि ती तशी घेण्यात आलेली नाही। न्यायमूर्ती असं म्हणतात की तुमचा वेळ वाया घालू नका, आमचा वेळ वाया घालू नका, व्हिडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही। त्यावर मी एवढंच म्हणेल की ते मॅटर आता संपलेलं आहे, त्यावर आता भाष्य करण्यात अर्थ नाही।
निश्चित आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला वकील मंडळींनी जे आहे ते मोठा पाठिंबा दिला आपण बघतोय औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधीश औरंगाबाद खंडपीठातील वकील आणि जिल्हा सत्र न्यायालयातील वकील जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही सर्व मंडळी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हा मोठा पाठिंबा मिळतोय. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.